टाटा कर. मग ते परत आली ती उचल गांड अप्पट चालली आली. अंगाल घुसो त्या अंगाल घुसो काही एक दिन खतरनाक मिस झाला तो. अखेर रस्त्याला याला खोरी करतात त्याला खोरी करतात. याला कसा झाला बघ आता. आपले मगारी बी एक ब्लॉगर आले ते आता आणि ते मातीचा ते सुगंध भारी सुटले. ही मारामारी झाली बघा. यायलाच नको मग. गुड मॉर्निंग गाईज, तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आम्ही चालले आहो वणीला. ब्लॉग सुरुवात करायला जरा टाइम लागला, गाडीत बसलो, जरा घाई होती. आता स्टार्ट केले ब्लॉग. आता रस्त्याला अर्धे रस्त्याला पोहोचले आम्ही. अर्धे म्हणजे शहापूरलाच पोहोचले आहो. आता वणीला चालले आहो. ही कवरी चेंड्रा मेंढरा भरल्या आली बघा. ही बा गर्दी बघा, गाडी बघा. पाय लिटर गाडीनं आवडी ना तो श्लोक दिसत पण नाही. हे बघा ही गाडी एक पूर या नाही, हे गाडी ना आम्ही आवडी जाणार. ही गाडी बी भरले. चालेल चला. गाईच ढगान डोंगर आले, ते डोंगरान ढगेले बघा तुम्ही. तो धबधबा यो कितना सुंदर जंगल. आता गाईज आम्ही कसारा घाटाला लागलेला आहो. आता कसारा घाटाची एंट्री चालू झाली आमची. ही बघा ना आता पक्का दुखाले वरते. डोंगर बिंगर दिसणे आली काही. आता एंट्री मरली आहे. चला हे बघा, तुम्हाला दिसते का बघा. का तर नुसता धुका रस्त्याला जरा जरा कमीच दिसते का. तुम्ही फक्त एक नंबर वाटते आली तशी. तसं वाटते माथेरानला आली आहो. तीच सिनरी आहे माथेरानसारखी. मला मी सगळं दाखवलं असता व्यवस्थित. पण जरा मी गाडी चालवतो ना, नाही आमची माणसं बसली यांना तर त्या बी सुच नाही. नुसती बसून राहिले ना ग. नुसती बसून राहिल्या. काही फोटो काढावा, काही शूटिंग करावा, ते काहीच नाही. बघा ही बघा आता याला गवलाय काही देव बघा. छोटासा धबधबा आले. एक नंबर वाटते. उतारलोच तो पिण्याचा जरा नाही टाइम नाही आपल्याकडे. बघा एक नंबर वाटते हो गाईज. आता इथं एक विहीर ती आम्ही शिर्डीला जावाचो ना चालत. इथं पाणी पिवायला थांबायचो. पाणी एक नंबर तिथं थंडगार असं आहे का. मग दाखवतो बघा. आता येईल बघा गाईज. तुका बघा ना बाबा डेंजर आग. अशी पाणी नाही नाही तर काही दिसलं नसतं. बेकार काम दिला असता. ही बघा गाईच गेली आहे बा. इथं विहीर आहे बा. इथं ही विहीर होती. इथं एक नंबर आहे बघा. दिसते का तुम्हाला. जरा धुका दिसते का माहित नाही. पण पाणी एक नंबर. उन्हाळ्यात पाणी थंडगार मस्त आहे. पाणी पिवायचा. मग आपला पुढचा प्रवास चालू. हा बोल. आंघोळ नाही करायचा, पाणी पियाचा होता तो. आंघोळ नाही गाईच आंघोळ नाही करायची, पाणी पियाचा होता. आवरे उंच भागावा आपल्याला पाणी भेटते. अजून डेंजर काम इकडे वरती आहे. काटाचे वरती येलो काही दिसत नाही. मागचा ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता. त्याला 2-3 वर्ष झाली आम्ही टेकलेला. हे सगळा इथला आम्ही परिसर पुरा कॅप्चर करून ब्लॉग मध्ये टेकले. तो तुम्ही बघला नसेल ना तर जाऊन नक्कीच बघा तो ब्लॉग. पोहोचले आम्ही घाटंदे. इथं दर्शन घेतो. मग इथून पुढचा प्रवास चालू करू आम्ही. काही आता नाश्त्याला थांबले आम्ही. हे बघा इथं हॉटेलला. आम्ही पहिलेच इडल्या बिडल्या मागवल्या नाही, रेमटवल्या पहिलेच. आता आम्ही बघू. आम्हाला इडली काही कच्ची वाटते. इडली नाही घेणार मी, तिला काहीतरी घेतो. भेटू. तू काय खाणार आहे. कांदा पोहे पण आहेत का. बघू आता पहिले जाऊन चेक करतो कसा नमक घेतो मी. गाईज आता नाश्ता केले. आता आम्ही प्लॅन झाले की पहिले आपण जाऊ त्र्यंबकेश्वरला. तिथं दर्शन भेटला तर घेऊ, नाही तर मुख दर्शन करू ना निघू तिकडनं. तर आता इकडच्या जो गोटिवल्या रस्ता जाते मधल्या त्या रस्त्यानं आम्ही येले आहो. आता तिकडनं आम्ही प्रवास चालू केले. तर बघू आता इकडं मध्ये काही कसा भेटते. काही दिसला तर तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. तर
धाव भाग मिल्का भाग भाग मिल्का भाग 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 मिल्का भाग. लाल परी चल रही है. ते बाबाला टाटा कर. ही पिन हा गाईज आता त्र्यंबकेश्वरला पोहोचलो नाही तरी बराच लांब राज गर्दी आहे की बघ. आणि सगळीकडे गर्दी हीच गाड्या आली पार्किंग लागली आहे. आता बघू ते पुरं जाता कसा ग. आता सुट्टी होती तर सगळी तरी लोक आले आराम करायचा तसा नाही काही आराम करावा आपण तरी आवरी गर्दी घेतली इकडे. ही बघा ही बघ ही आवरी यावी येल्यान यावी बी येल्यान सगळीच येल्यान ना आम्ही बी येल्या. पाण्या पावसाच्या मिसळ जाम चुकोल आली इथं गाडी लावायला नाही एक ठिकाणी गाडी टेकली. आता बरं गाडी बसलीच नुसती पापरी नाही चिखलांले उतारल्या होता ही बघा सगळी लोकांची तीच परिस्थिती. ही गाडी इथं लावली आहे आणि आता हे चिखलांना चालत आहे बा. अख्खे करून नुसती पोली झाली आहे. हे बा ही अशी चालायची परिस्थिती इकडं. गाईच कशी तरी गाडी लावली ना कसा तरी ते चिखलांले निघल्या होता. तो जाताना बी चांगला मागण पीठ मागलेलो एक बिस्लेरीच लागली पायदावाला. आता निघल्या आता ऊन बी भरले. हे बघा आमची सगळी मंडळी अर्धी रिक्षाला गेली ताईसावी आम्ही चालल्यावर जाम. आता तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला कवरी गर्दी येते काही. तो बघा तिथं मंदिराचा या दिसते आता थोडासा नाही ते साईडला मागच्या लाईन कशा आणली ती माहीत नाही. आता आवरी लाईन होती. आता आम्ही डायरेक्ट इकडच्या मुख दर्शनासाठी गेली आहोत इकडं. ही बघा ही बघा लाईन ही मेन गेटवरल्या लाईन मेन म्हणजे त्याची पुरं तिकडच्या लाईन अशी फिरून इकडे परत ती आल काही जरा इकडे पूर गेलो तर इकडे बी एक लाईन लागले. कच्ची लाईन ती माहीत नाही. ही बघा लाईन ही कणाची आहे माहीत नाही. VIP वाटते देणगी दर्शन. मग इथं मंदिराचा या कलश दिसते बघा. काही इथं दुकानं होती ती सगळी फोडल्यान काहीतरी ते नवीन काम करण्याचा काहीतरी चालले प्लॅन. जी मंडळी ही बघा काही सगळी कटाळली आहे नाही. ह्यो तर नुसतं भोंगा माणूस. हे बा हां हे बघा झोपल्यान. हे बघा हे बा हिचं पैसे हीच देणार हे माणूस आमचा नाही. इथं आले कोण या इथं पैसे घ्या तुम्ही. ह्यो इथं सापडले मागे लागले नुसता ताई द्या ना मामा द्या ना पैसे. तर हे देव बघा आता मंदिराजवळ बोलले इथं दुकानं होती ती सगळी मोठ्या काहीतरी काम चालू आहे. हे बघा गर्दी बघा काहीच सगळे रास गर्दी आहे. काही दे बा ब्रह्मगिरीला लाईन लागली आहे पब्लिक अवरी काही दिसणार नाही. ही बघा जाम गर्दी तिकडे बी. ही बी एक गोली लाईन लागली काही कवरी गर्दी बा. तिकडे बी एक लाईन इकडे बी एक लाईन. पहिल्या निघू चलो तर लाईन नव्हती लगेच लाईन जमा झाली. हे बघा काही हे बघा इथे हिला मक्का दिसली आणि छोटीला ती पोचली जेव करून देऊ इथे धंदा दाखवून ते मक्के घ्या मक्के. हे कळ त्याला काही परत आली रस्ता काय आला असं सारलंच आहे ना. आता हे मक्क जेत आहो ना एक गमेल सांगते एकच जेव लगेच हिला बसू ना हिला आवाज द्यावा लाव मक्के घ्या मक्के नाशिकचे ताजे मक्के. ताई या जाम तिला पैसे जेवाला नयंगाला पैसे जेवाला हिला आवाज द्यावाला बुजाला आपल्यालाच लागेल. काय द्यावाला बा आता काय आल्या पाणीच नाही का या एव्हा जाम गर्दी होती. कलश दर्शन घेतला ना आता निघलो गाडीत बसलो तरी बी आली इथे ट्रॅफिक लागली आहे.
तर आता जावीशा पहिले आता काहीतरी नाश्ता जेवायला थांबू. जेवायला घरशी आणली आम्ही बनवून, तर रस्त्याला काहीतरी थांबू, काहीतरी बघू झारबीर ना डायरेक्ट तशा डायरेक्ट आम्ही वणीला जाऊ. वणीला बी कशी गर्दी आहे का बघायची, जेव्हा समजेल कसा करते बघू. निवृत्ती महाराजांची पालखी रिटर्न आलेली आहे. काही या बघा गाड्या बा आता कशा टेकल्या, उलट्या सुलट्या गाड्या टेकल्या नाही लाईन बा. आम्ही जाऊ का नको आली अशी परिस्थिती झाली आमची. म्हणजे आमची साईड ना आम्हाला आवूची कोपरा ठेवली नाही, यावी कोणी जागा घेतली बघ इकडं. अजून एक लाईन लावली तर बरी दिली ती पद्धत आहे गाडी चालवायची. गाईत बघा नुसती उचल गांड अप्पट चालली आली, अंगात घुसो त्या अंगात घुसो. हा काही गरज आहे. हा इकडे बघा ते घुसलं हे निघलं. काय धंदन यांचं. याना काय ही लिंक ना याना शेअर झाली पाहिजे का व्हिडिओ. आता या तुम्ही बघा प्रियंका पिसालली आली नुसती. काय करशील बरं तू त्याला मारणार आहे का? हो मारील. उतारल्यावर सांगल कैसे टोका, अच्छा टोका, मस्त टोका. काही एक दिन खतरनाक मिस झाला तो. नवरा भेटण्याचं बरोबर काम होत. बघू आई दिसणार तर नाही मुश्किल. याखे रस्त्याला याला खोरी करतात त्याला खोरी करतात, याला असतात त्याला असतात. नुसतं आली खोरी गाडी दिला. चला गाईत आता ट्रॅफिक मधल्या निघली आम्ही. आता तुम्हाला दुसरा काय थांबलो तर दाखवत आहो. तिथे डायरेक्ट वणी आहे, पाणी आहे डायरेक्ट वणीलाच. ट्रॅफिक नाही आली गेली आली बारीक ट्रॅफिक आहे. उलट्या सुलट्या गाड्या टेकलेल्या यायच्या आहेत. मधीन 3 लाईन येतात, मधीन 2 लाईन येतात. वाटोला गेला ट्रॅफिक नाही आली. काही कशी तरी माणसं पाहिजेत. अशी माणसं असली तर कसा जरा भलावती आहे, कोणता ना कोणता भलावल. अजून एक माणूस आला तर तिकडची एक लाईन लावली तर अति उत्तम होईल. ते कसा इकडे 4 लाईन लागतील तर मग तिकडचं ते शेतांना येतील, मग बरोबर ट्रॅफिक पटापट होईल. बघला 3 लाईन हुशार माणसं असतात. अजून 2 जण घुसा अजून तिकडनं. ट्रॅफिक तर बघली तुम्ही, तिने धगबग मस्त आले, एक नंबर आली खाली उतारले. यो सीन एक नंबर दिसते इथं बघा कसा उतारले बघ. गाड्या बघा कशा टेकल्यान. हा आता आम्ही एक लाईनी कशा इकडं 4 लाईनी लिहिल्या त्या साईडच्या नाही, या साईडच्या एक लाईन कच्च्या पद्धतीने गाड्या निघतील. हा ही पद्धत गाडी टाकायची. इकडे बघा नाही डांबर सगळी उपातले परत तिची गाई. हे बघा पब्लिक आली घाबरले. हे बघा त्यांना भेटत बस तन्वी नाही बैठ हिने आरवी घालून ठेवली आली. सगळ्यात जास्त आजू घाबरले आजूच फिर घाबरले. तो सांग तुम्ही उतरू का कंडक्टर सांगते नाही नको थांब सांगते. बघा मुंडी कशी गेली. हे बघा काही काका तुम्ही बघू शकता काका घाबरले. त्याला सांग बाहेर निघून जा पण अर्धा म्हणजे मत तुला. कसा झाला बघ आता. हे बघ कसा झाला बघ आता. लोटा लागलं वाटते आता. या आत्ता आम्ही जेवायला थांबलो बघा रस्त्याला. हे बघा घरच्याच नेला बनवून भाकरी बिकरी आणल्या भाज्या आणल्या. बघा वाटाण्याची भाजी करले सध्या. बिजे भाजी ही बा ही चटणी आणली, शापूची भाजी. हा जे आता दाखवायचे बाटा. बा
काही आता जेवलो, आता निघतो डायरेक्ट इथं वणीला. आता आम्ही चहा पिवायला थांबलो इथं वणी रोडला आल्यावर चहा पिवायला थांबल्यावर. हे बघा ही मेन माणसं गाडी यांनाच मेन चहा गरज होती. हे बघा काही देव बघा वणीचा डोंगर लागला आता. बघा तुम्ही आता आम्ही कमानीजवळ पोहोचलो होता आम्ही. तर हीच आम्ही डायरेक्ट आमची मागं हे बघा तिला थांबल्याव जरा तोपर्यंत जरा शूट करताव. यो डोंगर आपला यो घाटांले आपल्याला असं जाऊन ते साईडला जायचं. जाम गर्दी आहे वाटतं आज. दर्शन भेटतो का नाही काय माहित नाही आता आम्हाला. जामच गर्दी आहे, जाम गाड्या आल्या. बघा तुम्ही आता यो बैल आला मधीन. काकोला बोलूनच अर्थ बाहेर नाही आली ही गोष्ट झाली. आता सुट्ट्या आहेत ना 2 दिवस म्हणून जरा जास्त गर्दी आहे. नंतर होईल कमी हळूहळू. आमची वेळ तुला माहित नव्हती? पहिल्यांदाच आणले तिला गडावर. तिला आता दाखवू आम्ही सगळं काय आहे तिथं. आपण जेव्हा नवरात्रीचा उपवास करतो ना वेदू, तेव्हा तीच देवी महिषासुराशी युद्ध केलेलं होतं 9 दिवस. मी चप्पल घालत बघा ही उपवास करणार आहे नवरात्रीला 9 दिवस. करते ती उपवास करते आणि चप्पल घालत नाही. चप्पल पण नाही घालत. या गाड्या अशा इथे येऊन थांबतात म्हणजे हे बघायला. किती ट्रॅफिक आहे पुढं. जाम ट्रॅफिक झाली. गाईच गडावर एंट्री केली ना पक्की ट्रॅफिक लागले. थोडासाच पूर आलो ना. गाड्या काही थांबवल्या काही केले काहीच समजे नाही. समोरच्या गाडी बी नाही आहे. एक गाडी येते. आता कवरा टाइम लागते. कसा फुलं आली झोप यावा लागली. तुम्हाला लाल डोळं दिसता का माझं? हे बघा कमेंट करून सांगा तुम्ही दिसता की नाही. नक्की झोपाचे फुलं झाल्यानंतर कशावर ते पण सांगा. बघू आता ते 2 व्हीलरला पुरं जातं ना. मग आम्ही इथे कणाला थांबल्यावर गाई एक कॉमेडी झाली. आपले मगारी बी एक ब्लॉगर आले. तो ब्लॉग करते चालेल त्यांची काही बी बोलता काही बी. ते आता ते मातीचा ते सुगंध बारीक होते. जेला 2 महिने झाला पाणी पडते. आता अजून सुगंध कया होता हिला. गुलाबाचा सुगंध दुसरा ते मातीला. हा आता 2 महिने झाला अजून सुगंध कया होता का हिच्यासाठी ठेवलेला का इथं. म्हणजे लोकांना कसा पकवायचा त्या येऊल्या शिकावा. काहीच ही मारामारी झाली बघा. आमचेच गाडीन दिले आमच्या यांचीच मारामारी करताना यांची. आता का बारीक आहेत का ही मारामारी करायला. यो 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 मारामारी करते. चालू गेलता बाबा आम्हाला माहित नाही. दावा आता भाग मिल्का भागो त्यांची गाडी कवरी पुरं बघ. आता कवऱ्या उठत आहे या साईडला व्ह्यू बघू शकता. ती मस्त जाम भारी वाटते. नुसता हिरवागार हिरवागार मातीला सुगंध आणि मातीचा सुगंध गुलाबासारखा. सप्तशृंगी माते की जय. आई 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 आई. ड्रायव्हरने आता बघा काहीच हेल्पीत घेतले. ड्रायव्हरची नाटका चालू नुसती. या पाहिजे त्या पाहिजे. आम्हाला झोपू नको. आम्हाला बोलतो झोपू नको ना. स्वतः मस्त हेल्पीत घेतले. आता अरे मी झोपलो तर तुमची झोप पुरेल परत. काही रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे एक लाईन सोडतात. ही लाईन सोडली की ती लाईन. त्याच्यामुळे जरा ट्रॅफिकचा प्रभाव जरा जास्त पडले. हे बघा रस्ता चालू आहे काम. एकदा ही लाईन सोडतात एकदा ती लाईन सोडतात म्हणून बराच थांबावं लागते.
हे रस्त्याचं काम अजून चालेल 2-3 महिने तरी चालेल. आता या साईडच्या गाड्या थांबवल्या. डोंगर आले, ढग आले डोंगरावर बघा तुम्ही. भजी नाही आले, डोंगर आले, ढग आले डोंगरावर. नाहीतर आपण आता डोंगरात जाऊ. किती धुकं आहे इकडं. पुढं तर काय गाड्या दिसत पण नाही. अय्यो किती धुकं आलंय रे खाली. अय्यो ही बघा लोक इथं आग कोणी लावली. वरते डोंगराला आग लावली वरते. हे बघा सगळा दूर वले इकडं. सगळा दूर आले खाली बघा सगळा दूर खाली आले. कोणी आग लावले काय माणसं अन्ना. पाणी पावसाला टाइम बघत आहे का नाही. आग लावायचा. हा बघा तो बघा गाईस ढगाला थोडासा आग लागली धबधबा बघा. दिसते, जास्त नाही दिसणार. गाईस बघा कसा नजारा आहे ह्यो. किती भारी वाटते तुका. दोन्ही एकत्र झाले. जाम थंडावा आहे इथं. जाम मस्त वाटते. कमी जाणार नाही तो मोबाईल ढगामध्ये आलो बघ आपण बेटा. ढगामध्ये आलो दिसतो का बघ काही. बघ हे बघ इकडे बघ. बघा काहीच दिसत नाही आता. अशी परिस्थिती असते इकडे. गाडीचे लाईट लावले तरी पण काही दिसत नाही. जवळचं पण दिसत नाही. लांबचं तर दिसतच नाही, पण जवळचं पण नाही दिसत. म्हणून लवकर पोहोचत होता. आपण बरं निघ आपला काही प्रॉब्लेम नव्हता. निघलेलो बरोबर आपण. अजून तिथं कालोखाची तर यायलाच नको मग. हो हो अय्यो धबधबा धबधबा. अय्यो कौरा वारी बघा. धबधबा गाईस बघा धबधबा. गाईस बघा किती धुकं आहे. काहीच दिसत नाही पुढं. गाड्यांची लाईट दिसते फक्त. गाडी पण नाही दिसत, लाईटच दिसते फक्त. बघा तुम्ही. जाम थंडी पण लागते. हा हा अय्यो इतना थंड वातावरण झालं इकडं. जाम थंडी हवा सुटली काही आता. दिवसाने आली गडबड झाली सगळी. तुला भेटेल चादर काच वरती कर. थंडी लागली ना. गाईज वणीला बी जाम गर्दी आहे. ही बघ आता वरती पोहोचलो आम्ही तरी बी आता ट्रॅफिक जाम आहे. अजून तो बराच लांब आहे. आता आतमध्ये जाऊन पहिले रूम बघावं लागल. बाहेर नकावऱ्या गाड्या लागल्या आणि आतमध्ये कसं आता समजेल गेल्यावर. काही जाम गर्दी आहे. अजून तिकडे काही पोहोचलो नाही आम्ही. रूम पहिले गवसा लागल काही करा नाही. रूमचा कसा करता होती तर बघू. फिट गर्दी आहे फिट. ट्रॅफिक मध्ये जाऊशा ते त्र्यंबकेश्वर निघल्यावर ना तवशा ट्रॅफिक. ही सुट्टी आहे लोक आता सुट्टी दिली ती तर ते आराम करायला पाहिजे ना. सगळी लोक निघल्या फिरायला. पोरटारा जेवून फिरायला निघल्या. आराम केला जरा 2 दिवस तसा नाही. सगळी फिरायला निघल्या ना. मग आम्हाला इकडे अडचण म्हणजे गर्दी झाली. यावर तुम्हाला काय वाटते तर तुम्हीच कमेंट करून सांगा. लोक व्यवहारला पाहिजे होता की फिरायला की नाही. ते सगळीकडे रूम बघता तर रूम आली नुसतं फुल दाखवता ना. काही रूम भेटायला मुश्किल झाली आली. संस्थेन ती फुल झाल्या ना. आता हे प्रायव्हेट बघता. प्रायव्हेटला बी काय भेटत नाही. सगळीजण तर नाही भेटणार. दर्शन घ्या ना तुम्ही डायरेक्ट खाली उतरा. दोघा तिघावी त्याच चांगले. तर आता बघू तरी पण एकदा ट्राय करता पुरं बघता कसा भेट्या. नाहीच कशी तरी रूम भेटली आता. हे बघा रूमच नव्हती भेटली. ॲडजस्ट करायला लागले आणि ॲडजस्ट करायला बी लागेल. काहीच बोलू नाही शकत. कंच्या रूमन काहीच. आता रूममध्ये सगळ्या बॅगा बिगा ठेवल्या. आता डायरेक्ट जेवायला निघलं.
तिथे जेवायला आल्या होता संस्थेचा. बघू आता तिथे गेल्यावर कसा तो इथे बघता. आता आम्ही इथे अन्नपूर्ण प्रसादालयामध्ये तिथं आता जेवण करू आम्ही. हे आपलं तीनच बघा इथे आल्या मस्त एक नंबर. आता बघा लाईन लावले, ही मंडळी बसली. ही बघा कसं वाटते तुम्हाला? एक नंबर गाई बघा. हे बघ हॉल जाम मोठा आहे यांचा. आता बघू गाई. ही बघा ही आमचीच लाईन बघा कवरी लागले. ही बघा आमचीच लाईन आहे. ही बघा तिकडे पार. आता जेवायला काय इथे आलं बघा. वाट बघता कळेल वाट याही आली हैराण करून ठेवली पोरावी. हे बघा गाई ते बघा भाजी चपाती शिरा. हे बघा यावी नुसती वाटच बघत असणार. हे बघा काही आता जेवण जळले. आता जरा चालताव इकडं थोडा मंदिराजवळ असंच जाऊन येतात इकडं पुढं जरा फेरी मरताव. रूममध्ये गेल्यावर एकदा कटाला येईल येवाला बाहेर. आणखी जाम हवा थंड वातावरण जाम इथं. जरा असा ओला बी जाम फुले. पाणी जरा या चालू ना रूममध्ये बी ओला. सगळेच रूममध्ये जवळ बघले तेवढे रूममध्ये ओला. गाईत आता यावी हिंडले यावी. आता हे टिकली पिणं चाप सगळं गवसतील सगळं आता. हे बघा गाई आता हिने घेतले बाई घंटी. आता इथे बारीक घंटी हां ते कोणाला घेतली तुम्ही ती घंटी? गाईज आता आम्ही रूममध्ये पोहोचले आहो. आता ब्लॉग मी इथंच एंड करता आहो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला गुड नाईट बाय.